वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं शरदिंदू समाकारी परब्रह्मस्वरूपिणी वासरा पीठनिलयी सरस्वती नमोस्तुते. आदरणीय गुरुजी म्हटले 2 मिनिटांमध्ये बोला, परंतु 2 मिनिटं म्हणजे 2 मिनिटांमध्ये सर्व भावना व्यक्त करणं काही शक्य होणार नाही. परंतु योगराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज, ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज या साधू संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादाने, या साधू संत महात्म्यांच्या पुण्य वलयाने वलंकित झालेल्या या पावन क्षेत्रामध्ये अर्थात श्री क्षेत्र वैजापूर या क्षेत्रामध्ये आपण सर्वजण संगीताची उपासना, संगीताची साधना करत आहात. त्यामुळे सर्वांनी तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. याचं कारण असं आहे सर, प्रत्येक माणूस जीवन जगत असताना स्वर तालाच्या शिवाय त्याचं जीवन नाहीये. परंतु काही लोकांना मरून गेल्यानंतर सुद्धा कळत नाही की आपण स्वरात जगलो की तालात जगलो. परंतु स्वर आणि ताल सोडून कोणाचं जीवन नाही, परंतु त्याचं ज्ञान होणं जीवन जगत असताना खूप महत्वाचं आहे. आणि उत्तर काळात, जीवनाच्या उत्तर काळातही संगीताचं ज्ञान होणं उपयोगाचं नाहीये. आपण कुठंतरी जीवनाच्या पूर्वार्धामध्ये आपण आपल्या जीवनाला प्रारंभ करावा आणि ते जीवन चालू असताना संगीताचं, तालाचं, स्वराचं ज्ञान खूप महत्वाचं खूप आहे. आणि त्याच्यामध्ये जर खोल बोलायचं झालं तर भजन वेगळं, भजनाची साधना वेगळी, आपण इतर संगीत शिकणं वेगळं. परंतु संगीत क्षेत्रामध्ये प्रवेश केल्यानंतर शुद्ध शास्त्रीय संगीत, शुद्ध वाजवणं काय असतं, शुद्ध गाणं काय असतं हे शिकणं फार महत्वाचं आहे. आता मी आळंदीला 10-12 वर्ष राहिलो. 10-12 वर्ष आळंदीला राहिलेलो असताना सुद्धा तिथं सुद्धा कित्येक असे विद्यार्थी आहेत की जे शुद्ध संगीतापासून खूप दुरावलेले आहेत. परंतु आदरणीय वंदनीय पूजनीय आमचे मंगेशजी महाराज निकम अर्थात मंगेश गुरुजी, सच्चिदानंद फुलसरे गुरुजींकडे त्यांनी संगीताची तालाची साधना केली. आणि विष्णुभाऊ सोळंके गुरुजी अर्थात गुरुजींच्या कृपा, प्रभाकर महाराजचे ज्ञानी विष्णू महाराज सोळंके म्हणजे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय गुरुजींनी सुद्धा संगीताची साधना केली. आणि आपल्यासाठी जर सर्वात मोठी पर्वणी जर काय असेल तर जशी आळंदीला शुद्ध संगीताचे क्लासेस चालतात, ते संगीताचे क्लासेस या दोघांच्याही तालसिद्ध आणि स्वरसिद्ध या दोघांच्याही वतीने आपण वैजापूरमध्ये, आळंदी, पंढरपूर अनुभवतोय. याच्यापेक्षा आपल्या जीवनामधली दुसरी कुठलीच पर्वण नाही. कारण शास्त्रीय संगीत आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणं हे इतकं शक्य नाहीये. आम्ही सुद्धा भजनाचे वगैरे क्लास केलेत, परंतु शास्त्रीय संगीत जे शुद्ध संगीत असतं त्याची उपासना, त्याची रियाज, त्याची प्रॅक्टिस आणि त्याचा आपल्या आवाजावरती, गायनावरती काय परिणाम होतो ते काही अलौकिक असतं. आणि म्हणून या साधू संत महाराजांनी आणि या पवित्र आदरणीय मंगेश महाराज असतील, आदरणीय गुरुजी असतील, आणि सर्वात मोठं जर नवल काय असेल बरं का बाबा, सर्वात मोठं नवल काय, फक्त हे दोघं संगीत शिकवतात ह्याच्यात नवल नाही. आदरणीय आमच्या पूनमताई असतील आणि आदरणीय आमच्या निकमताई असतील, हे सर्व कुटुंब संगीतमय झालेलं आहे. आणि त्यांचा कृपाशीर्वाद आपल्याला इतका मोठा आहे की संपूर्ण तालुका असेल, जिल्हा असेल, परिसर असेल, संगीतमय करण्याचं त्यांच्याकडून हे पवित्र असं काम होतंय. आपण भगवान श्री ज्ञानोबाराय असतील, जगद्गुरु तुकोबाराय असतील, गंगागिरीजी महाराज असतील, नारायणगिरीजी महाराज असतील, सद्गुरु श्री जनार्दन स्वामी महाराज असतील, या साधू संत महात्म्यांच्या चरणावरती एकच प्रार्थना करूया की ही जी संगीताची अखंड धारा आहे, हा संगीताचा जो अखंड प्रवाह आहे, हा जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत चालू राहावा, अशी प्रार्थना आपल्या त्यांच्या चरणावरती करूया. आणि